नमस्कार मित्रांनो, मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या रिक्वेस्ट आल्या की परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स आहेत 2025 मध्ये झालेल्या त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा। तर या व्हिडिओमध्ये आपण 2025 सालच्या ज्या काही महत्त्वाच्या नेमणुका आहेत ज्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारणं अपेक्षित आहे अशा सर्व अपॉइंटमेंट्स इथे कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। चला तर मग बघूया। क्वेश्चन नंबर 1, हू हॅज अज्युम्ड चार्ज as Controller General of Defense Accounts CGDA in August 2025। तर ऑगस्ट 2025 मध्ये रक्षा विभागाचा लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नेमणूक झालेली आहे? तर ऑगस्ट 2025 मध्ये राजकुमार अरोरा यांची रक्षा विभागाचे लेखा महानियंत्रक म्हणून नेमणूक झालेली आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 2, Who has become the new Director General of सशस्त्र सीमा बल SSB in July 2025? जुलै 2025 मध्ये सशस्त्र सीमा दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ते आहेत संजय सिंघल हे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 3, Who has been appointed as the first woman Director General of Railway Protection Force मीन्स RPF? तर RPFच्या म्हणजेच रेल्वे सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर RPFच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत सोनाली मिश्रा या। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 4, Who has been appointed as the new chairperson of the National Financial Reporting Authority NFRA in July 2025? जुलै 2025 मध्ये राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर NFRAच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे विनीत गुप्ता यांची। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 5, Who has become the new chairman of Insurance Regulatory and Development Authority of India मीन्स IRDAI in July 2025? तर जुलै 2025 मध्ये भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर IRDAIच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अजय सेठ यांची। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 6, Who has been appointed as first female Vice Chancellor of इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी in July 2025? म्हणजेच जुलै 2025 मध्ये इग्नूच्या म्हणजेच काय तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यालयाच्या व्हाईस चान्सलर म्हणजे उपकुलपती एका महिलेची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहिल्यांदाच। तर त्या कोण आहेत असं इथे प्रश्न विचारलेले आहे। तर इग्नूच्या पहिल्या महिला उपकुलपती आहेत प्रोफेसर उमा कांजीलाल। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 7, Who among the following assumed charge of the Controller General of India in November 2024? नोव्हेंबर 2024 मध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे किंवा कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर भारताचे कॅग किंवा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत के संजय मूर्ती हे। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे। हा परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे। क्वेश्चन नंबर 8, Who among the following was recently appointed as Director General of Central Reserve Police Force म्हणजे CRPF? तर CRPFचे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। क्वेश्चन नंबर 9,
हू इज द करंट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र? तर महाराष्ट्र या राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. क्वेश्चन नंबर 10. हू इज द करंट चीफ जस्टिस ऑफ इंडिया? भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत असा इथे प्रश्न विचारलेला आहे. हा देखील प्रश्न आपल्या परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण आपली देखील हायकोर्टची एक्झाम आहे आणि हायकोर्टच्या वर देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेच्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट असते आणि त्या सुप्रीम कोर्टच्या प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश आहेत भूषण रामकृष्ण गवई हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 11. हू अमॉंग द फॉलोइंग हॅज बीन अपॉइंटेड ॲज द चेअरमन ऑफ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इन जानेवारी 2025? जानेवारीमध्ये 2025मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इस्रोचे प्रमुख म्हणून जानेवारीपासून डॉक्टर V नारायणन हे कार्य पाहत आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 12. हू बिकम द इंडियाज 26th चीफ इलेक्शन कमिशनर इन फेब्रुवारी 2025? भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 13. हू इज द करंट चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट? हा देखील प्रश्न आपल्या परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर बॉम्बे उच्च न्यायालयाचे किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्या कोण आहेत असा प्रश्न आहे. तर सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत जस्टिस आलोक आराधे हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 14. हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज न्यू मॅनेजिंग डिरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC? तर LICच्या म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी म्हणजेच MD म्हणून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर LICचे MD आणि CEO म्हणून R दोराईस्वामी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 15. हू इज द RBI गव्हर्नर ॲज ऑफ ऑगस्ट 2025? तर सध्या RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर सध्याचे RBIचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 16. हू हॅज रिसेंटली बीन अपॉइंटेड ॲज द चेअरमन ऑफ युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन? संघ लोकसेवा आयोगाचे प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर UPSCचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे डॉक्टर अजय कुमार यांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 17. हू हॅज रिसेंटली बीन अपॉइंटेड ॲज चेअरमन ऑफ महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन? तर पाठीमागच्याच प्रश्नासारखा हा देखील प्रश्न आहे, फक्त महाराष्ट्राच्या बाबतीत आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर MPSCचे प्रमुख म्हणून रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 18. हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज गव्हर्नर ऑफ हरियाणा इन जुलै 2025? तर हरियाणा या राज्याचे जुलै 2025मध्ये राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हरियाणाचे राज्यपाल म्हणून आशिम कुमार घोष यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर पुसापती अशोक गजपती राजू
यांची नियुक्ती ही गोवा या राज्याचे राज्यपाल म्हणून करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. ह्या 2 नियुक्त्या परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 19, हू हॅज रिसेंटली बीन अपॉइंटेड ॲज प्रिन्सिपल सेक्रेटरी टू प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे? तर नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दुसरे प्रधान सचिव असतील. क्वेश्चन नंबर 20, हू अमंग द फॉलोइंग हॅज बीन अपॉइंटेड ॲज द न्यू चेअरमन ऑफ सेबी. तर सेबीचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सेबीचे नवीन प्रमुख आहेत तुहिनकांत पांडे हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 21, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज न्यू चीफ ऑफ द इंडियन इंटेलिजन्स एजन्सी रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉ इन जून 2025. तर भारताची इंटेलिजन्स एजन्सी आहे रॉ ही म्हणजेच रिसर्च ॲनालिसिस विंग ही. तर याचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रॉच्या प्रमुखपदी पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 22, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज द चेअरमन ऑफ पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी PFRDA इन जून 2025. तर PFRDA म्हणजेच निवृत्तीवेतन नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या चेअरमनपदी किंवा प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर PFRDAचे प्रमुख म्हणून नुकतीच शिवा सुब्रमण्यम रमन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवा सुब्रमण्यम रमन. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 23, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर रिसेंटली. तर काही कालावधीपूर्वी मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणून मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून व्ही अनंता नागेश्वरन यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 24, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज चेअरमन ऑफ द इंडियन बँक्स असोसिएशन इन मार्च 2024. इंडियन बँक असोसिएशनचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती ही मार्च 2025 करण्यात आलेली आहे? तर इंडियन बँक असोसिएशन IBAचे प्रमुख म्हणून चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. चल्ला शेट्टी हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 25, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज चेअरमन ऑफ 23rd लॉ कमिशन ऑफ इंडिया इन एप्रिल 2025. तर लॉ कमिशन ऑफ इंडिया कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जो 23वा कायदा आयोग आहे त्याच्या अध्यक्षपदी जस्टिस दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 26, हू बिकम्स द न्यू चेअरमन ऑफ नॅशनल ह्युमन राईट कमिशन NHRC. तर राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे प्रमुख म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर NHRCचे राष्ट्रीय ह्युमन राईट कमिशनचे प्रमुख म्हणून व्ही रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 27, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज द फर्स्ट वुमन लॉ सेक्रेटरी इन मार्च 2025. तर भारतातील पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे अंजू राठी राणा यांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 28, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज न्यू प्रायव्हेट सेक्रेटरी
टू प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इन मार्च 2025. तर देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून निधी तिवारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 29. हु हॅज बिकम CEO ऑफ युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI इन जानेवारी 2025. तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर UIDAIचे किंवा आधारचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 30. हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन ऑफ नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी नालसा इन मे 2025. तर मे 2025 नालसा म्हणजेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नालसाचे एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन म्हणून जस्टिस सूर्यकांत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 31. हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज न्यू आर्मी चीफ ऑफ इंडिया. भारताच्या लष्कराचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारताचे आर्मी चीफ म्हणून उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उपेंद्र द्विवेदी हे भारताचे नवीन लष्कर प्रमुख आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 32. हु इज प्रेझेंट अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. तर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे महान्यायवादी कोण आहेत असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर सध्या भारताचे महान्यायवादी आहेत R व्यंकटरमणी हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 33. हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द न्यू लोकपाल ऑफ इंडिया. भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर लोकपालपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे अजय खानविलकर यांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 34. हु हॅज बीन रिइलेक्टेड ॲज प्रेसिडेंट ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया. तर हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड झालेली आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत मनन कुमार मिश्रा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 35. हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र इन जुलै 2025. हा देखील प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर महाराष्ट्र राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणजेच मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नुकतीच राजेश कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर अशा तऱ्हेने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे अपॉइंटमेंट्स किंवा महत्त्वाच्या नेमणुका होत्या त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या खूप महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स आहेत, त्यामुळे याची चांगली रिव्हिजन करा. BHCच्या परीक्षेसाठी टाईम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु परीक्षा देत असताना किंवा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असताना अगदी शांत डोक्याने विचार करा. कोणतीही घाई गडबड न करता सिली मिस्टेक कमीत कमी करता प्रश्नांची उत्तरे द्या. कारण जेवढ्या कमी मिस्टेक्स तुम्ही कराल तेवढे जास्त तुमचे मार्क्स वाढतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ॲक्युरेसी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. एखादा प्रश्न सुटला नाही तर पॅनिक न होता दुसऱ्या प्रश्नाकडे पुढे चला आणि ॲक्युरेसी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला परीक्षेसाठी माझ्याकडून ऑल द बेस्ट. थँक्यू.